आपल्याला सांगितलंय काय, आपण करतोय काय, आपला विषय काय आहे, किती गंभीर आहे, आपल्या आई बहिणीचे किती डोके फोड आहेत. आपण 24 तारखेला ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बरंच सावध केलंय आपल्याला, किमान मला तरी. काही जणांनी त्याच्यातल्या मनमानी केल्यासारखं केले. काहींचं म्हणणं ज्यांनी आपली फसवणूक केली, ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जे फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे, अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीच म्हणणं आहे. राजकीय जर एखादा अपक्ष किंवा कोणी असं उभा राहिला तर त्यालाच मोठं करा म्हणजे काही नावं दिले त्याचे काही जणांनी शिफारस म्हणून. तुम्हाला खरं काम काय काय सांगितलेलं आहे, गावात जा, आपल्या मायबापाला विचारा, गावखेड्यातल्या राजकारणात जायचं का, उमेदवार द्यायचा का, लढायचं. इथं आलंय काय जास्त ते आलंय, त्याच्याबरोबर उमेदवार बी आले, एक एक उमेदवार इतके लांब लचकलेले त्यांनी. फक्त कागद बदलेला आहे, 4 कागद माझं असे तिथं त्याने फक्त कागद बदलेला, 4ही याच्यावर त्याचंच नाव. कमाल झाली. ते दुसऱ्या गावाच्या नावाचं गावाचे नाव लिहिलेले. एका माणसानं तर कोण आहे आता नाव आपल्याशी सगळे, म्हणजे मी इतकं बारीक बघतो का हे त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी अशा केल्या, एक जणाचं दिलीप नाव आहे आणि एक जणाचं विनोद नाव आहे. सही त्यांनी असं केलं, शेवटी द आले, द आलेले शेवटी. विनोद दुसरं काय नाव आहे, द आलेलं त्यांनी अशी सही केली. सगळ्या सह्या त्याने आणल्या, ते फक्त द मध्ये भूती मला त्याचं वरच दम खात होतं सारखं मध्ये पुढंच होता ना, त्याने बरोबर सही आपल्याला चुका दुरुस्त करायचं म्हणून सांगतो, चुका नाही करायला लागलो. आपल्याला सांगितलंय काय, आपण करतोय काय, आपला विषय काय आहे, किती गंभीर आहे, आपल्या आई बहिणीचे किती डोके फोड आहेत, आपल्या पोरावरती केसेस झाल्या, आपल्या पोरावरती आरक्षणासाठी किती अन्याय व्हायला लागलाय. जातीसाठी काय म्हणून नाही, व्याकरणासाठी तुमची त्या गावाकडे जायचं कोणी, काही काही जिल्ह्यात फक्त जिल्ह्यात व्हायला झाल्या, आणि तिथून समस्त जो उमेदवार मी देईन त्याला समस्त जिल्हावासियांचा पाठिंबा परत खाल्लेले. शक्यतो आमचा हा स्वीकारला तर बरं होईल. म्हणजे त्यांनी पण एक नाव दिले, एका एकाने 22, 23, 30 नाव दिली. नावाबद्दल नाही, ते होत असतं एवढं मोठं समुदाय आपल्याला नाव वाचणार आहे, ते होणार आहे, त्याला एक देता येईल. पण म्हणणं कुठं आहे, लोकांचं काय म्हणणं आहे याबाबत, शिवदेव यांना दाखवणं गरजेचं आहे. काम करणारेच ही बर. काही जण देवाचं नाव लिहिलेलं आहे मंदिराचं, आम्ही अमुक अमुक बैठक मंदिरात घेतली इतक्या वाजता, आणि मंदिरात असं ठरलं, पूर्ण गाव तुमच्या मागं, म्हणजे मी म्हणून त्यांच्या मागं. मन न बघितलं तर काहीच नाही, नुसते नाव आहे लोकांचे. एक ते दुसरं यांना दाखवली, एक तर असा डाटा आहे त्याने जिल्ह्यात व्हायला लागल्या, पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 10-15 माणसं. आता ते नाव पण नाही करता येतं, दाखवणं तरी गरजेचं आहे. कोणता विभाग आहे ते म्हणण्यापेक्षा त्यांनी ग्राम संवाद म्हणून घेतलेला. प्रत्येक तालुक्यात जिल्हाभर लोकसंख्या किती जमलेली बैठकीला 10 ते 15. परत दुसरा तालुका सुरू, दुसऱ्या तालुक्यात संख्या किती जमलेल्या लोकांची 10 ते 15.
तिसऱ्या तालुक्यात ग्रामसंसद संवाद सुरू झाला. जमलेल्या लोकांची संख्या किती? 10 ते 15. परत 4थ्या तालुक्यात गेले. ग्रामसंसद दौरा. बैठकीला लोक किती? 10 ते 15. परत दुसऱ्या तालुक्यात गेले. जिल्हा मोठा झाला. लोक किती? 10 ते 15. दुसऱ्या गेले तालुक्यात पुन्हा जमलेल्या ग्रामस्थ बांधवांची संख्या 10 ते 15. मी किती वर केलं तर नाव दिसन त्या जिल्ह्याचं म्हणून तरी असा डाटा आहे. गोविंदांनी विनोद बरोबर आहे. सह्याचं सुद्धा आहे. त्याचं नाव दिसून देत नको. पर्सनल दाखवलं काही अडचण. मला तुम्हाला एवढंच सांगायचं याच्यासाठी हे दाखवले असे लई येता याच्यामध्ये लई येत असे एक ते बाजूला काढलाय आपण. आपल्याला पारदर्शक इमानदार व्हायचंय का नाही? हे काय आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना 24 तारखेला सगळ्याला आवाज येतो ना. आपण 24 तारखेला ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बरंच सावध केलंय आपला. किमान मला तरी काही जणांनी त्याच्यातल्या मनमानी केल्यासारखं केले. त्याच्या जवळचे बोललेले आणि तीच समुदाय आणि तीच आवाज आपल्याकडे आलाय. तुला बाप म्हणून जातीचं काम नाही करायचं. कारण ते लोकांचे वाचण्यावर नावावर लक्षात यायला लागले. गेली काय ते तुम्हाला जातीची मनमानी करायची कैला तेच नाव आले. दुसऱ्या गटाला मिळत नाही. दुसऱ्या लोकांना याचा तपासच नाही. कित्येक तरी माणसं आपल्या मायबाप गावापर्यंत नाही केली. कित्येक तरी तुम्ही लहान शाळेत खेळायला लागला. अरे मतदार मरणाचा आपला कोटी घे कोटी. फक्त आपण तिथं जायना कोटी घे. नुसतं उमेदवार गेला तरी त्याच्याकडे नाही गेलं तरी मतदान पडणार आहे. तुफान मतदान पडणार आहे. पण हे निर्णय प्रक्रिया पार पाडण्यासाठी गावागावात जायला तर पाहिजे होतं तुम्ही. नका तुम्ही जो मागून घेणं अवघड होतं का? तुमच्या ज्या गावात नाही त्या गावात फोन लावायचा आणि त्याला सांगायचं की तुमच्या तिथला डाटा घे. तुमच्या तिथला मत मला आणून दे. ओळखीचा नसेल तर सांगतो पलीकडच्या सरकारमध्ये एक दिवस घेतं नक्की जाती. आपल्या पुढे पडते गोरगरिबांचं तळमळ याच्यासाठी गोरगरीब मराठी तळमळ. पण ज्यांच्या कोणावर काही जणांवर जबाबदारी दिली ते काही जणांनी त्याच्यातल्या पण काही जणांनी मनमानी केल्यासारखं काम केलं. आपलाच माणूस आणि आपलाच उमेदवार टाकेल त्यांना बोलून घेतलं ते उमेदवार मागत होता. तुम्हाला आधीची वेगळीच वेळ लागली. राजकारण टिकलंय का आपला? आपल्या रक्तात राजकारणापेक्षा मराठा आरक्षण असलं पाहिजे सगळ्यात जास्त. असं कितीतरी तालुक्यात झाले ते डाटा सांगून चाललाय. ती जातीचे गोरगरीब तुम्ही पक्षावळे 5-50 सोडून द्या. गोरगरीब समाज सगळा इकडे महिला म्हातारे माणसं 50% तरुण सगळ्या एका बाजूने मराठ्याचा. त्यांच्यापर्यंत जाणारे माणसं पाहिजे. ते नाही फिरू शकत. ते गरीब आहे तुमच्या माझ्यासारखे रोज नाही फिरू शकत. पण ते राईट काम दाखवू शकते. ते नाही फिरू शकत. रोज शेती सोडून ते नाही येऊ शकत. पण त्यांना म्हणजे लेकराचा याचा फायदा आहे आरक्षणात ते म्हणतात ते करायचं आहे. पण ते संभ्रमात पडले काय चाललंय इकडं. कुंकड काय चाललंय. वेळेच्या बांधवाच्या माध्यमातून मग आपली भूमिका तिथे ऐकते आणि त्यानुसार करते. आपण कित्येक तरी जागेवर पोहोचलो नाही. कित्येक तरी येण्याच्या महाराष्ट्रातले काही ठराविक तालुक्याचा जिल्ह्याचे आणले आणि समाधान केल्यासारखं म्हणतात ना. कळत तुम्हाला मी काय बोलतो. मी सांगितलं मग मला समाधान करायचं मग पुढे काही दिली म्हणले
50 100 जण जमले, 20 जण जमले, लिहिलं आणि मोकळे झाले. याला आरोप नका समजू. मान्य करायची का जातीचा वाटोळ होईना, मी जातीचा माती नाही होऊन देणार या राजकारणासाठी. जे सत्य आहे ते सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. काही गावात बैठका घडल्यात, एक मतानं जाहीर पाठिंबा दिला काही जणांनी, पण म्हणणं काय गावकऱ्याचं कोणाचंच नाही. म्हणणं नाही, काय म्हणणं या विषयात म्हणणं नाही. काहींचं असे म्हणणं आलेलं आहे की आमच्या संपूर्ण गावाचा जो कोणी उमेदवार देतो ना त्याला पूर्ण पाठिंबा. काही गावांनी असे दिले, म्हणजे याच्यात आलेले प्रकार आहे. आता काहीच म्हणणं असं याच्यातच अपक्ष उमेदवार देऊ नये. काहीच म्हणणं आहे ते 500 300 देणार होते ते देऊ नये. याचा फटका अपक्ष काम केलं बसं आणि काम केलं बसं. या विषयावर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. अपक्ष विषयावर आधी बाकीचे घेतो. म्हणजे अपक्ष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं नाही, पण काहीच म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आपण देऊ नये. या विषयावर मला तुम्हाला सखोल बोलायचं आधी त्याचं सोडच. या अपक्ष उमेदवार घेऊन याच्यावर मला बोलायचं आहे. माझ्या यांना बाकीचे सगळे पर्याय सांगितले. खालचं वाचता सुद्धा दिसू. काहींनी असं सांगितलंय कोणालाच मतदान नाही करता, म्हणजे त्यांना नाही यांना नाही अपक्षाला नाही, आपलं मतदान त्या नोटाला करावं. काही जणांचं तसं म्हणणं आहे. त्याच्यात म्हणजे हे एकूण घ्यायचं काम आहे ते सार सांगायला लागलं. तुम्हाला माहित असेल कसं काय, नसं तुम्हाला एकच माहिती तुमचं वैयक्तिक दिलं, दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार. त्यामुळे दुसऱ्याचं काय एकूण सार काढलाय कारण इतकं सांगायचं जर म्हणलं तर आपली 3 दिवस बैठक चालू. हे सार थोडं थोडं तुम्हाला सांगाल, याच्यात तुम्ही समजून घ्या, परिवर्तन पण करा स्वतःच. आपण बघा किती फरक जाणं गरजेचं आहे आणखीन पण. काहींचं म्हणणं ज्यांनी आपली फसवणूक केली, ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जे फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे, अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीचं म्हणणं आहे. काही जणांनी तालुक्यात किंवा जिल्ह्यात असं केलं. आपल्या काही प्रमुख बांधव नसतात का काम करणारे समाजाचे, फक्त तेवढेच बैठक केली, फक्त तेवढेची. आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या तालुक्याचा पूर्ण पाठिंबा 3 प्रकारात. पूर्ण पाठिंबा दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा, तिसऱ्याच्यात अपक्ष देऊ नये, चौथ्याच्यात आपल्या मताचं ध्रुवीकरण होईल. आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं मत आहे आणि प्रमुखांनीच घेतली. म्हणजे त्यांनी त्या लोकांकडे जायला पाहिजे होतं, त्यांचं मत घ्यायला पाहिजे होतं. ठराविकांना घेणं म्हणजे मनमानी सुद्धा होऊ शकते. ठराविकांनी घ्यायचं आता तुम्ही मला समजा एखादं काम सांगायचं, तुम्ही लांब कोणत्या तरी जिल्ह्यात असं समजा, मी इकडे असं समजायचं मनात माझ्या, त्याला काय दिसतंय मी पुढे मी काय दिसणार आहे का त्याला? ली 50 जणांचे नाव ती टाकू. समजा आपणच आपली एकमेकाची फसवणूक करतोय असं त्याच्यातून एकूण लक्षात थोडंसं आल्यासारखं वाटतंय की बसल्या बसल्याच काही नावं लिहिले.